काढून आले बघा. तर चला, आज आपण करणार आहोत मोठ्या सुकटीची चटणी. त्यासाठी मी हे 3 कांदे चिरलेत, ही सुकट घेतली आणि आता मी पहिला कांदा परतून घेते. तर आधी आपण कांदा परतून घेऊ. A few moments later. चला, आपला कांदा आता चांगला परतलेला आहे, लाल झालाय. आता आपण सुकट धुवून घेऊ. आता कांदा आपण तेल टाकून तळलेला आहे. आता सुकट तळून घ्यायची. हळद, 2 चमचे मसाले. त्यात दुसरा कसलाही प्रकारचा मसाला नाही टाकायचा. 1 चमचा मीठ. आणि आता आपण हे सुकट धुतलेली यात टाकायची. चांगलं परतून द्यायचं मस्त. आता हे सुकट थोडी जाड असल्यामुळं थोडंसं पाणी टाकावं लागेल. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडा वेळ 10 मिनटं शिजवून दिली ना, एकदम चांगली होती. मध्ये आता ना आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि थोडा वेळ याला ना झाकून असंच ठेवायचं. 5-10 मिनटं एकदम चांगली होईल. 2000 years. आता 5 ते 6 मिनिटं झाले. आपण पाहू, आपले सुकट तयार झाले बघा शिजून मस्त. तर काही लोक यात लिंबू पण पिळतात, पण आमच्या पोरांना नाही आवडत म्हणून मी नाही पिळलेलं. नाही तर लिंबू पिळल्यावर पण अजून चांगले लागते. बघा कशी मस्त झाली. आता आपण हे काढून आले बघा. तर आपला सुकट कांदा कसा झाला नक्की सांगा. तुम्ही पण करून पहा.